श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात मी वैजयंती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपली मायबोली मराठी. कुणी मराठीच्या बोलीभाषेत बोलतो, कुणी ग्रामीण रंगाच्या मराठीत, तर कुणी शहरी. या सगळ्या प्रकारांच्या बोलीतून आपली मराठी आकाराला येत गेली. वेगवेगळ्या प्रांतातल्या बोलीभाषांची शैली वेगवेगळी, वेगवेगळ्या ढंगांचे उच्चार, या सर्वातून आपली मराठी समृद्ध झाली आहे. असं म्हणतात की दर 12 कोसांवर भाषा बदलते. त्या प्रांताची ती बोलीभाषा असते. या सगळ्या बोलीभाषांचा मराठी साहित्यात कशाप्रकारे वापर केला गेला आहे, त्यामुळे साहित्यात काय वेगळेपण जाणवतं, बोलीभाषेच्या संवर्धनासाठी साहित्यात कसे प्रयत्न व्हायला हवेत, या सर्वांविषयी आपण आजच्या अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील यांना. डॉक्टर शशिकांत पाटील हे संत रामदास महाविद्यालय घनसावंगी, जिल्हा जालना इथं मराठी विषयाच्या अध्यापनाचं कार्य करतात. याशिवाय भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद जालना इथं जिल्हाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. मराठवाडा साहित्य परिषद शाखा जालना इथं ते सहसचिव आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान औरंगाबाद इथं उपाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. सरांचं प्रकाशित साहित्य याप्रमाणे: खानदेशातील लोकसाहित्याचा अभ्यास हा संदर्भ ग्रंथ, खानदेशातील मराठी साहित्य हा समीक्षा ग्रंथ, मानवी हक्क शिक्षण आणि विकास हा संशोधनपर निबंध, प्राईड ऑफ जालना ऐतिहासिक ग्रंथाचं संपादन, अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचं संपादन, त्याचप्रमाणे विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचं संपादन. याशिवाय सरांचे 45 शोधनिबंध प्रकाशित आहेत. लेखक, कवी, समीक्षक, अभ्यासक आणि व्याख्याते असं प्रचंड व्यासंगी व्यक्तिमत्व असणारे प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील यांना भेटूयात आणि मराठी साहित्यातून होणारा बोलीभाषेचा वापर याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. धन्यवाद. सर, आपला विषय आहे आजचा मराठी साहित्यातून होणारा बोलीभाषेचा वापर. तर महाराष्ट्रातली जी काही बोलीभाषा आहे त्या बोलीचा परिचय आपल्या रसिक श्रोत्यांना व्हावा अशी इच्छा आहे. नमस्कार श्रोते हो. मराठी साहित्यामध्ये प्रादेशिक बोलींचा, जातसमूहांच्या बोलींचा जो प्रयोग आता फार मोठ्या प्रमाणात होतोय अलीकडच्या साहित्यामध्ये, 1960 नंतर जे विशेषत्वानं साहित्यामध्ये फार मोठे बदल जाणवले. मराठी साहित्य संकल्पनेच्या अनुषंगानं ग्रामीण साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, दलित साहित्य असेल, जनवादी असेल, आदिवासी साहित्य असेल, या विविध प्रवाहाच्या माध्यमातून वाङ्मय प्रकार जे आपण हाताळतो त्या वाङ्मय प्रकारामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या सर्वच वाङ्मय प्रकारामध्ये ज्या बोलींचा फार मोठ्या प्रमाणात आता बहुतांशी वापर होतो आहे आणि महाराष्ट्रात ज्या विशेषत्वानं बोली बोलल्या जातात त्याचा एक आढावा आपण तर घेणारच आहोत. विशेषत्वानं आपल्याकडे 4 प्रादेशिक भाग आपण पाडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा, असं ढोबळमानानं आपण 4 स्वाभाविक प्रदेश महाराष्ट्राचे जे पाडलेले आहेत त्या प्रदेशांमध्ये अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म, तुम्ही जसं म्हणालात की दर 12 कोसावर भाषा बदलते. आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही सामाजिक किंवा जागतिकीकरणानंतरचे जे बदल आहेत, समाज माध्यमाच्या माध्यमातून जे बदल झालेले आहेत, फार मोठं दळणवळणाचं माध्यम संक्रमण इकडून तिकडे झाले असल्याकारणानं आता तर अशी म्हणायची वेळ आलेली की व्यक्तिपरत्वे भाषा बदलते आहे. आणि ही व्यक्तिपरत्वे भाषा, आपण याचा जर मूळ स्रोत आपण बघायला लागलो तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रादेशिक जे 4 भाग आपल्याकडे पाडल्या जातात त्याच्यामध्ये विशेषत्वानं खानदेश असेल तर खानदेशामध्ये अहिराणी प्रमुख ही एक बोली बोलल्या जाते. तिची एक स्वतंत्र लय, ढब आणि लकब आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये बोलल्या गेलेली जी बोली आहे ती मराठवाडी बोली म्हणून आपण त्याचं एक विशेष नामकरण आपण केलेलं आहे. कोकण भागामध्ये मालवणी किंवा कोकणी या बोलीमध्ये बोलल्या जातात. विदर्भामध्ये साधारणतः वऱ्हाडी बोली बोलल्या जाते. नागपूर भाग असेल. आता हे 4 प्रादेशिक भाग जर आपण बघितलं तर ह्या प्रमुख बोलींचं आपण विभाजन करतो. पण याच्यामध्ये जर अजून खोलात जायचं असलं तर खानदेशामध्ये अहिराणीसोबत ज्या काही बोली बोलल्या जातात, तावडी बोली म्हणून एक बोली बोलल्या जाते. जामनेर, भुसावळ या परिसरामध्ये तावडी बोली बोलल्या जाते की जी विदर्भातली वऱ्हाडी आणि अहिराणी यांचा संकर होऊन एक नवीन भाषा जन्माला आलेली आहे. किंवा नागपुरी बोली म्हणून एक स्वतंत्र बोली जी की विदर्भाच्याच भागातली येते पण नागपुरी बोली म्हणून बोलली जाते. झाडी बोली हा एक प्रदेश आहे. अशा प्रादेशिक बोली भाषा फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या बोलल्या जातात. त्याचप्रमाणे जसं प्रादेशिक बोलींची भाषा बोलल्या जाते तशीच जातनिहाय सुद्धा बोलीभाषा वेगळ्या आहेत. मग कोरकू आदिवासी असेल त्यांची कोरकू आहे, गोंड आहे, भिल्ल आहे, वारली आहे, पावरी आहे, मावची आहे,
कोलामी आहे, कातकरी, माडिया या आदिवासी बोलीभाषा ज्या काही आदिवासी समूहाच्या जनसमूहाच्या म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्यानंतर नंदीवाले, नाथपंथी, देवरी, लिंग, मुरुड, कोलाई, रायगड, पांचाळ, विश्वकर्मा, गामित, हळबी, मल्हार कोळी, मांगेली, मांगारोडी, मटगावडी, मटवाडी, मावची, टकाडी, ठाकुरी बोली जी आहे अजिंठा डोंगर रांगामध्ये एक वेगळ्या पद्धतीची बोलल्या जाणारी ती एक बोली आहे. आरे मराठी, कोलामी, यवतमाळी जी दखणी म्हणून आपण तिचा उल्लेख करतो, मिरजमधली एक दखणी भाषा आपण तिचा एक उल्लेख करत असतो, जव्हार, पोवारी, पावरा, धामी, छत्तीसगडी. आता भिल्ल बोलीमध्ये सुद्धा भिन्नता आहे. अच्छा. भिल्ल बोलीमध्ये एक भिन्नता कशी आहे की नाशिक भागामधले जे काही भिल्ल समाज आहे ती एक वेगळी बोली बोलल्या जातात, किंवा नंदुरबार वगैरे या भागामध्ये एक भिल्ल समाज आहे त्यांची एक बोली वेगळी पद्धतीनं बोलल्या जाते, किंवा खानदेशमध्ये जे काही भिल्ल बोलले जातात, सातपुडामधले जे भिल्ल समाज आहे या समूहाची एक स्वतंत्र भाषा आहे. म्हणजे प्रदेशाची भाषा वेगळी, त्या जातसमूहाची भाषा वेगळी, अशा पद्धतीनं कोल्हाटी असेल, अशी खूप काही नावं आपल्याला सांगता येतील. अशा अनेक जातसमूहाच्या माध्यमातून सुद्धा बोलीभाषेचे भिन्न भिन्न प्रकार महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र अस्तित्व ठेवणारा, त्यांचा शब्दसाठा जरी तुम्ही बघितला तर एक स्वतंत्र शब्दसाठा आहे. म्हणजे स्वतंत्र विदर्भामध्ये जर तुम्ही गेलात तर मराठवाडा आणि बुलढाणा या सीमा प्रदेशामध्ये एक वेगळ्या प्रकारची बोली बोलल्या जाते. जालना आणि औरंगाबाद या भागामध्ये जी मराठवाडी बोली बोलल्या जाते ती नांदेड आणि परभणी या भागामध्ये वेगळ्या प्रकारे बोलल्या जाते. तीच लातूर भागामध्ये वेगळ्या प्रकारात बोलल्या जाते. म्हणजे नांदेड बोलीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुल्लिंगी शब्दांचं स्त्रीलिंगी, आपण आता साधारणतः मराठी भाषेमध्ये म्हणतो की हा पेन कोणाचा आहे, तर तिथं ही पेन कोणाची, किंवा हेल काढून बोलणे, लकब बोलणे, अशा पद्धती एक स्वतंत्र लकब. म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती नांदेड परिसरातली असेल तर ती जेव्हा बोली भाषेच्या माध्यमातून बोलते तर आपण लगेच लक्षात येतं की ही मराठवाडा बोली नाही, ही नांदेड परिसरातली बोली आहे. किंवा जालना भागामध्ये जर जाफराबाद वगैरे ह्या ठुलं, म्या, त्वा अशा पद्धतीची शब्दरचना जी आहे ही भिन्न पद्धतीची शब्दरचना आहे आणि प्रत्येक बोलीचे एक स्वतंत्र शब्दसाठ आहे. म्हणजे जसं कोरड्यास हा शब्द भाजीसाठी वापरतात मराठवाड्यामध्ये, आता कोरड्यास हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कधी दिसणार नाही. व्हा मोर, आता व्हा मोर पुढे वा, येंगा म्हणजे वर चढा, बसवर वगैरे असं म्हणायचं असेल तर येंगा हा शब्द, नादर म्हणजे नाजूक या शब्दासाठी नादर हा शब्द वापरला जातो. असे खूप शब्द आहेत की जे बोली भाषेचा स्वतंत्र ठसा उमटवतात. अशा भिन्न पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये असंख्य बोली बोलल्या जातात. नक्कीच बोली भाषेचा विस्तार हा खूप प्रचंड आहे. आणि ही जी बोली भाषा आहे या बोलीचा वापर हा मराठी साहित्यातून कशा प्रकारे होताना दिसतो? मराठी साहित्याची निर्मिती मुळामध्ये जो लेखक ज्या परिसरामध्ये वाढतो किंवा त्याचा जो जीवनानुभव असतो तो जीवनानुभव आणि त्याची जी आकलन क्षमता असते, निर्मिती क्षमता असते, सृजनतेच्या पातळीवर जेव्हा तो उतरत असतो तेव्हा तो भोवताल आपल्या साहित्यामधून आणण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतो. जसं सुरुवातीच्या कालखंडामध्ये मराठी साहित्यामध्ये मराठी भाषा ग्रांथिक रूप घेऊन अनेक कलाकृती निर्माण झाल्या, पण ग्रामीणतेचा बाज आणण्याच्या प्रयत्नामध्ये मराठी अपभ्रंशात्मक उच्चारून ती कुठेतरी ग्रामीण म्हणून रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र साठोत्तरी साहित्यामध्ये वास्तववाद जितका आपल्याला आणता येईल आणि वास्तव अनुभव येत गेल्यामुळे, साहित्यामध्ये वास्तव अनुभव येत गेल्यामुळे तिथला परिसर, तिथली माणसं त्या साहित्यामधून येऊ लागली. विशेषत्वानं सामान्य बहुजन कुटुंबामधून किंवा ग्रामीण भागामधून जी माणसं लिहिती झाली त्या लिहित्या झालेल्या माणसांनी तिथली भाषा, तिथली वेशभूषा, तिथलं अन्न, तिथल्या रूढी, परंपरा, चालीरीती या सर्वांना घेऊन आपली कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेषत्वाने हा ठरवून केलेला प्रयत्न असं मला म्हणता येईल, कारण वास्तववादाच्या अनुषंगानं जे वास्तव आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कृत्रिमतेचा बाज किंवा काल्पनिक पातळीवरती साहित्य न नेता वास्तव दुःख असेल, तिथला जीवनानुभव असेल, तिथलं जे जीवन आहे ते साहित्यामधून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग कळत न कळत असंही म्हणता येईल किंवा तिथली बोली टिकवण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा बोलीविषयीची असणारी अस्मिता या अनुषंगानं मग तुम्ही खानदेशातले अहिराणी लेखक जर तुम्ही घेतलेत तर अहिराणी लेखकांमध्ये असे खूप लेखक मंडळी आहेत की त्यांनी त्यांच्या साहित्य कलाकृतीमध्ये जाणीवपूर्वक त्या अहिराणी बोलीभाषेचा समावेश केलेला आहे. मराठवाड्यामध्ये अगदी रारणबोराणेपासून आत्ता अलीकडे आसाराम लोमटेंपर्यंत हा सगळा जर प्रवास तुम्ही पाहिला तर तिथल्या बोलीचा समावेश एक प्रायोगिक पातळीवरती साहित्य कलाकृतीमध्ये आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तर केलाच आहे, पण तिथली गरज म्हणून, त्या पात्रांची गरज म्हणून ती भाषा त्यांनी त्या पात्रासोबत आणण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न असल्यामुळे ते साहित्य आपल्याला वास्तवाभिमुख वाटायला लागलं आणि नव्हे ते वास्तवाभिमुख आहे, तिथली माणसं आपल्यासोबत बोलती होऊ लागली. आता सर आपण वापरला शब्द की
ग्रांथिक भाषेमध्ये ग्रामीण ढंग आणताना मराठीचाच अपभ्रंश केला गेला, पण नंतर बोलीभाषा टिकावी म्हणून त्याचा प्रयत्नपूर्वक ती वापरली गेली वापरली. साहित्यामध्ये. मग बोलीचा वापर हा अट्टहास आहे की सहज प्रभावात्मक वापर होतोय? मी जसं म्हटलं की या ग्रामीण भागातली जी नवी मंडळी लिहिती होऊ लागली, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या परिसराची, त्यांच्या भाषेची एक अस्मिता जागृत झाली. आणि ही अस्मिता जागृत झाल्या कारणानं त्या बोलीभाषेचं जतन व्हावं, त्या बोलीभाषेचा जो शब्दसाठा आहे तो जसाच्या तसा साहित्यातून यावा, असा विशेषत्वानं प्रयत्न केला गेला. आणि या अट्टहासानं लिहिणारी अनेक लेखक मंडळी, ज्याची नावं सांगता येतील, म्हणजे लतिका चौधरी नंदुरबार दोंडाईच्या वगैरे या भागातल्या लतिका चौधरी म्हणून आहे, त्यांनी त्या परिसरातली भाषा आणली. संजीव गिरासे असेल, मराठवाड्यामध्ये केशव खटिंग म्हणून कवी आहे की ज्यांच्या कवितांमध्ये मराठवाडी बोलीतील शब्दांचा, तिथल्या म्हणींचा, वाक्प्रचारांचा वापर विशेषत्वानं आपल्याला ते करताना दिसत आहेत. आसाराम लोमटेने तर आलोक आणि इडापिडा टळो या दोन्ही कथासंग्रहामधून आणि आता तसनस कादंबरीमधून विशेषत्वानं भाषिक प्रयोग केलेला आहे. रारण बोराडेंच्या पूर्ण साहित्यामध्ये, मग पाचोळा असेल, त्यांच्या कथासंग्रह गणगोत असेल किंवा सावट चारापाणी यासारख्या कादंबऱ्या असतील, यामधून सुद्धा बोराडे सरांनी जाणीवपूर्वक एक अट्टहास म्हणून आणि त्या पात्रांची ती भाषा म्हणून त्यांनी तिथे वापरण्याचा प्रयत्न केला. निवेदन मराठीत घ्यायचं आणि संवाद जो आहे तो बोलीभाषेतला घ्यायचा, हा एक अट्टहास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि तो अट्टहास त्या साहित्याला दोष देऊ शकला नाही किंवा तो दोषित करू शकला नाही, उलट ते साहित्य प्रत्येकाच्या मनापर्यंत जाऊन भिडलेलं आहे. म्हणजे प्रभाव त्याचा पडला, सहज प्रभाव पडला. त्याचा पडला. बोलीचा हा जो वापर साहित्यामध्ये होतोय मराठी साहित्यामध्ये, मग मराठी साहित्यामध्ये काय असा वेगळेपणा जाणवतोय त्याच्यामुळे? जसं मी म्हणालो की जे कल्पनारम्यता, मनोरंजन हा जो हेतू मराठी साहित्याचा सुरुवातीला होता आणि तो हेतू बदलून वास्तव जीवन जे आहे आमच्यापर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. कलाकृती काय असते, सुरुवातीला एक अमूर्त रूप असतं आणि आपण तिला कलाकृतीमध्ये मूर्त रूपाकडे आपण त्याला नेत असतो. अपरिचित जे जीवन आहे ते परिचिताकडे आपण नेत असतो. आता कलाकृतीमध्ये जेव्हा कलाकार किंवा तो जो निर्माता आहे ती कलाकृती निर्माण करतो, तेव्हा त्याच्या जवळ जो विषयबीज म्हणून तो एखादा आशय निवडत असतो किंवा एखादं जीवन निवडत असतो आणि ते जीवन निवडत असताना, ती कलाकृती निर्माण करत असताना रुळलेल्या वाटावरच्या, जसं आपण म्हणलो की आपल्याकडे प्रत्येक कालखंडामध्ये प्रवाह वेगळे आहेत. म्हणजे जागतिकीकरणानंतर जे काही बदल आम्हाला भाषेच्या पातळीवरती दिसत आहेत, आशयाच्या पातळीवरती दिसत आहेत, तिथल्या जीवनाच्या पातळीवरती दिसत आहेत, तर हे बदलसुद्धा कळत नकळत तिथे त्या साहित्यावरती येत आहेत. वेगळेपण जर म्हणाल तर साठोत्तरी साहित्यानंतर ग्रामीण साहित्य प्रवाह जो आहे त्याच्या आत्ताच्या अलीकडच्या प्रवाहामध्ये जर आपण गेलो तर नागरी संस्कृतीच्या जरी कलाकृती असली किंवा तिथली जरी कादंबरी किंवा कथा जरी असली, तरी तिथे येणारी जी पात्र आहेत, ही पात्र एक वेगळं रूप घेऊन त्या ठिकाणी येते आहे आणि ती वाचकांपर्यंत पोहोचते आहे. साहित्यातून जी स्वप्रदेशाची भाषा वापरण्याचा जी साहित्यिकांच्या संदर्भामध्ये जे वेगळेपण म्हणेल मी, ती काही बंधनं येतात. ती बंधनं कशी, समजा एखादा मराठवाडा बोलीतला एक ग्रामीण शैली घेऊन मराठवाडी बोलीचा पूर्णपणे वापर करणारा जर लेखक असेल, तर तो महाराष्ट्रभरातल्या वाचकांपर्यंत सहजासहजी पोहोचत नाही. ती एक बंधनं तिथे त्या ठिकाणी येतात. पण ही बंधनं येत असताना सुद्धा पण त्या पात्रातला जो काही जिवंतपणा त्याला टाकायचा असतो, ती जे पात्र उभं करायचे असतात, ते वेगळेपण दाखवण्यासाठी किंवा ते वेगळेपण सिद्ध करण्यासाठी निवेदन वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे जेव्हा तुमचा तो परिसर असतो, संवादाच्या आजूबाजूचा जो परिसर असतो निवेदनाचा, तो स्वीकारल्यानंतर वाचक त्याला समजून जाऊ शकतो किंवा समजण्याच्या पातळीपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार ज्या कलाकृती निर्माण झाल्यात, त्या दर्जेदार कलाकृतींमध्ये ते एक वेगळेपण आपल्याला भाषिक अनुषंगानं प्रयोगाच्या पातळीवरती आणि तिथली जी संस्कृती आहे, बोलीभाषेचा जो बाज आहे, ढब आहे, लय आहे, ती घेऊन ते वेगळेपण आपल्याला सिद्ध होताना दिसतं आहे. बोलीभाषेचा हा जो वापर आपल्याला साहित्यामध्ये दिसतो, तो प्रामुख्याने साहित्याच्या कोणत्या प्रकारात दिसतो? जसं की कविता आहे, कथा आहे, नाटक आहे, ललित आहे, कोणत्या प्रकारात? विशेषत्वानं आता बऱ्याचशा ज्या कादंबऱ्या आहेत, कादंबऱ्यामध्ये तो आवाका फार मोठा आपल्याला मिळतो आहे. कारण कादंबऱ्यांमध्ये तिथला जीवनपट जेव्हा आपण घेत असतो, तेव्हा तो जीवनपट घेत असताना समजा ग्रामीण कादंबऱ्या, उदाहरणार्थ उद्धव शेळके यांची धग कादंबरी आहे, मनोहर तल्लारांची माणूस नावाची कादंबरी आहे, या दोन्ही वऱ्हाडी बोलीतल्या कादंबऱ्या आहेत. किंवा सदानंद देशमुखांची 12 मास आहे, तहान आहे. या कादंबऱ्यांचा जर जीवनपट आपण बघितला तर तो जीवनपट आहे तो विदर्भातला आहे, त्या विदर्भातल्या खेड्यातला आहे. तहान सारख्या कादंबरीमध्ये ते ग्रामीण खेडा आहे जिथं पाणी टंचाई आहे, तो पाणी पुरवतो आहे. 12 मास एका सुशिक्षित असलेल्या बेरोजगार
रोजगाराचं आणि खेड्यामध्ये राहणाऱ्या एका तरुणाची ती कहाणी आहे. माणूस नावाच्या कादंबरीमध्ये जो नायक आहे तो रिक्षावाला आहे, सामान्य व्यक्तीचं तो नायकत्व करतो आहे. तिथे जी बोली वापरलेली आहे किंवा प्रतिमा इंगोले यांची बुडा ही कादंबरी आहे, पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया आहे, विठ्ठल वाघ यांची डेबू ही कादंबरी आहे. अशा अनेक कलाकृती जर तुम्ही बघितल्या कादंबरी वाङ्मय प्रकारामध्ये विशेषत्वानं बोलीचा फार मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. असे अनेक उदाहरणं, जसं विदर्भात वराडी सांगता आलं तसं मराठवाड्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलींचा जसं मी सुरुवातीला उल्लेख केला बोराडे सरांचा, आसाराम लोमटेंचा. त्याचबरोबर भास्कर बडे यांच्या कथा असतील, विलास सिंदगीकर आहे, जगदीश कदम आहे, नागनाथ पाटील आहे, इंद्रजित भालेरावांच्या कविता आहेत, केशव खटिंग यांच्या कवितांमध्ये सुद्धा मराठवाड्या बोलींचा वापर आलेला आहे. जयराम खेडेकर, प्रभाकर शेळके, राजकुमार तांगडे यांच्या हितशत्रू आणि आकडा या दोन्ही नाटकांमध्ये सुद्धा मराठवाडा बोलीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. भारत काळे यांच्या ऐसे कुणबी भोपाळ, अहिराणी बोलीमध्ये अनेक लेखकांची नावं आपल्याला घेता येतील. अशा विशेषत्वानं तुम्ही जो अनुषंगानं वाङ्मय प्रकार आणि आत्मचरित्रामध्ये, आता आत्मचरित्रामध्ये उपरा असेल, उचल्या असेल की त्या समूहाची जी भाषा आहे ती भाषासुद्धा आत्मचरित्राच्या माध्यमातून आलेली आहे. प्रादेशिक बोली किंवा जातसमूहाची बोली घेऊन आलेल्या साहित्याची काही उदाहरणं देता येतील का? जात बोलीच्या संदर्भामध्ये जर तुम्ही म्हणाल तर मासोली नावाची कादंबरी आहे सुनील गायकवाड, की जी भिल्ल बोली घेऊन आलेली आहे आणि खानदेशातली जी भिल्ल बोली आहे, तिथला जो भिल्ल समाज आहे तो मासे पकडण्याचा व्यवसाय करतो, त्याच्यामध्ये ती बोली आलेली आहे. किंवा शिकार नावाचा कथासंग्रह युवराज पवार यांचा, ज्याच्यामध्ये गोरमाटी बोलीचा वापर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. तो लेखक ज्या जातसमूहातून येतो. आता पावरी बोलीमध्ये लिहिणारे सुद्धा अनेक लेखक मंडळी आहेत, त्या जातसमूहाच्या सुद्धा कलाकृती बऱ्याचदा. आता वाहरू सोनवणे यांच्या गोधड या कविता संग्रहातून भिल्ल बोलीचे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. किंवा माधुरी चौधरी यांच्या लेवा पाटीदार बोलीमध्ये त्यांचा पूर्ण कविता संग्रह येताना दिसतो आहे. अशा अनेक ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृतींमध्ये त्यांच्या जातीची बोली त्यांनी त्या ठिकाणी चित्रित केलेली आहे. किंवा आगरी बोलीमध्ये असेल, मालवणी बोलीमधून सुद्धा गंगाराम गवाणकर यांची वस्त्रहरण ही जे मालवणी नाटक आहे प्रेक्षकांनी आपलंसं केलेलं आहे. प्रवीण बांदेकर यांनी चाळेगत या कादंबरीमध्ये मालवणी बोलीचा वापर केलेला आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. बोलीतील काही साहित्य आपल्याला सादर करता येईल का? बोलीमध्ये एक थोडा एक नमुना दाखल काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. आता पावरी बोली आहे. पावरी बोलीमध्ये संजीव गिरासे यांचं 9व्या वर्गामध्ये एक कथा लागलेली होती. हंजपल्ली टाईम आश्रम शालन पटांगण पुऱ्या खेळता होता. राजेश नावानं पोर्ये एकलूच झेंडानं खांबाय लागीन बटलो होतो. तेरी आई हाते खतायलू होतू. तेरू बाबू आप्पू दिहू आश्रम शालाम मेकीन आवलू होतू. संध्याकाळची वेळ होती. आश्रमशाळेच्या पटांगणात मुले खेळत होती. राजेश मात्र झेंड्याच्या खांबाला टेकून बसला होता, असा त्याचा अर्थ होतो. पण आता पावरी बोली ज्याला समजते, पण याच्यामध्ये जेव्हा आपण पूर्ण कथा जेव्हा वाचायला लागतो तेव्हा ती आशयरूपानं आपल्यासमोर आपोआप उकलायला लागते. त्याचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. किंवा चंदखडी जो जत तालुका आहे त्या चंदखडी तालुक्यामध्ये राहणारे जे नवनाथ गोरे आहेत त्यांची फेसाटी नावाची कादंबरी आहे. अर्थात ही आत्मकथनात्मक स्वरूपाची कादंबरी आहे. कडंग भाकर व झुणका पातळ आमटी लई चव लागत होती. आता होती हा शब्द, होता होती या अनुषंगानं. टापरून जेवलू, जाऊन झोपलू, कशी झोप लागली कळालं नाही. सकाळ 6ला रवी साहेबानं उठवलं. गेलू खाली, पिंढऱ्या बळाबळा करत होत्या. डोळ्याला चिपडं आलं होती. तसंच हातानं पुसलं. माझंही काम अंघोळणी पडलं होतं. काकू काकाचं ध्यान होत होतं. या पद्धतीनं त्या परिसरातली जी जत बोलीतली परिसरातली बोलीभाषा आहे. मराठवाडा बोलीमध्ये गणेश आवटे यांची कादंबरी आहे गणगोत नावाची. त्या कादंबरीमध्ये सासूसुनेचा एक संवाद आहे. त्यात मराठवाडा बोलीचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे. आंग बी गरम झालाय ग तू सूनमध्ये. चाळ्याच्या शिरा फडफड करायल्यात. जराशी भाकर खातीस का आलूच्या कोरड्याचा संग. भाकर नंगच आत्या. मोघा अंगात हिव बी भरलं होतं. वांबड पडल्यानं झालंय ग तुला. तरी तुला म्हणीत होते नदीला जाऊ नकोस म्हणून. सुणमिरं टाकून च्या तरी करून घे. म्हणजे या पद्धतीच्या अनेक बोलींचा वापर वेगवेगळ्या साहित्यातून जेव्हा कलाकृती आपण ती वाचायला घेतो त्याचा संदर्भ आपल्याला येतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. सर, खरं तर ही चर्चा संपू नये असं वाटतंय, पण वेळेचं बंधन देखील आपल्याला आहे. तर शेवटी जाता जाता एकूणच साहित्यामध्ये बोलीचा वापर कसा झाला पाहिजे याविषयी आपलं वैयक्तिक मत काय आहे?
जसं मी तुम्हाला म्हणालो की काही बंधनं लेखकावरती येतात आणि काही मर्यादा येतात. पण ही बंधनं मर्यादा झुगारून आपल्याला जर आपल्या परिसरातली बोली टिकवायची असेल, त्या बोलीला महाराष्ट्रभर पोहोचवायचं असेल, तर त्याचा वापर विशेषत्वानं, जसं आता खूप लेखक इडापिडा टळोमध्ये आसाराम लोमटेंनी किंवा संजीव गिरासे यांनी आत्ता पायखुटी नावाची त्यांची कादंबरी आलेली आहे. या दोन्ही कलाकृतींमध्ये किंवा अशोक कोळी यांची कुंदा नावाची कादंबरी आहे की ज्यांनी तावडी बोलीचा त्यामध्ये वापर केलेला आहे. तर ह्या कलाकृती जर पाहिल्या तर ज्या पद्धतीनं बोलीचा वापर सपखलपणे त्या ठिकाणी केला जातो आहे आणि तो महाराष्ट्रभर पोहोचतोय, ती कलाकृती पोहोचते आहे, ती कादंबरी पोहोचते आहे. त्याच पद्धतीनं निवेदन स्वरूप घ्यायचं, संवाद निर्माण करायचा, ती व्यक्तिरेखा समजत असेल की ती विदर्भातली आहे. आता तुम्ही बघतात अनेक नाटकामधून, चित्रपटामधून ती पात्र त्यांची ती बोलीभाषा बोलू लागली, ती महाराष्ट्राला समजू लागलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आजच्या कालखंडामध्ये की जी संक्रमण अवस्था आपण पाहतोय की प्रत्येक बोलीभाषा प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे फार मोठ्या अडचणी येणार नाही. आपण आपल्या बोलीच्या प्रती, म्हणजे जात बोली असेल, समूहाची बोली असेल, प्रदेशाची असेल, त्या परिसराची बोली असेल, त्याच्याप्रती आपण अस्मिता टिकवली पाहिजे, तिचं जतन झालं पाहिजे आणि ह्या बोली कधीही संपता कामा नये. नक्कीच. बोलीभाषेच्या संवर्धनासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच ही बोलीभाषा जिवंत राहू शकते. आपण इथे आलात आणि मराठी साहित्यातून बोलीभाषेचा होणारा वापर याविषयी इतकं छान चर्चा आमच्या श्रोत्यांसोबत केली, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.